चरित्र ऐका, कारण या चरित्राची गरज आहे. हे चरित्र आहे स्वामी विवेकानंदांचं. कारण आजचा विद्यार्थी हा उद्याचा स्वामी विवेकानंदच आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हे चरित्र ऐकायचं. ऐकायचं नाही, नुसतं सोडून द्यायचं नाही. ऐकणं आणि श्रवण करणं यात फरक आहे बरं. ऐकणं म्हणजे ऐकायचं, सोडून द्यायचं. श्रवण म्हणजे ऐकायचं आणि ते मनामध्ये त्याचं चिंतन करायचं. तर आपल्याला काय करायचं? ऐकायचंय की श्रवण करायचंय? वा, श्रवण करूया. काय झालं बघा, एका तेजस्वी बाळाचा जन्म कोणता त्यामध्ये झालाय. आई वडील भगवान शंकराची उपासना करत होते, म्हणून या लेकराचं नाव त्यांनी वीरेश्वर पाण्यात ठेवलं. पण पुढे प्रचारित झालं ते नरेंद्र असं नाव. दिव्य असं तेज या बालकामध्ये होतं, तेजस्वी असं त्याचं रूप. असे हे या पाण्यातच ते हळूहळू दिसत असं हा मुलगा मोठा होतोय. आई वडील ज्ञान देत आहेत, संस्कार देत आहेत. मुलगा 3-4 वर्षाचा झाला, म्हणायचा आई अगं मला रामाची गोष्ट सांग. अगं आई मला छाती फोडणारा पराक्रमी भीम सांग. अगं आई मला श्रीकृष्णाची गोष्ट सांग असं म्हणायचं. आणि आई सुद्धा आपल्या लेकराला गोष्ट सांगायची. अशा या संस्कारांमध्ये हे बालक मोठं होतंय. 5 वर्षांचा झाला आणि वाढदिवसाचा प्रसंग. बरं, सगळे मित्रमंडळी एकत्र जोडले, म्हणाले तू कोण होणार, तू कोण होणार. अशा चर्चा रंगल्यावर का त्यांच्या आपल्या जशा रंगतात तशाच. तू कोण होणार मोठेपणी. एक म्हणाला माझे वडील डॉक्टर आहेत, मी डॉक्टर होणार. एक म्हणाला माझे वडील वकील आहेत, मी वकील होणार. पण याने पठ्यानं काय उत्तर दिलं? म्हणाला मी घोडे चालवणारा टांगेवाला होणार म्हणाला. आता टांगेवाला हे ऐकलं. आता वडील जातीचे वकील होते आणि म्हणाले काय म्हणावं त्यांनी, अरे तुला घोडेवाला व्हायचंय नरेंद्रा, तुला घोडेवाला व्हायचंय, माझी काही हरकत नाही. म्हणाला पित्याला सांगतोय बाबा मोठेपणी, बाबा मोठेपणी ऐटीत बग्गी बसून हकणार. मी बग्गेवाला होणार म्हणाला, तो टांगेवाला होणार. पण आपले वडील सांगतात हरकत नाही बाळा, हरकत नाही बाळा. अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. म्हणाले की तू अर्जुनाचा रथ चालवणारा, त्या अर्जुनाला उपदेश करणारा आणि त्या अर्जुनाला गीता सगळं शिकवणारा, उपदेश करणारा, शिकवून देणारा श्रीकृष्ण तुला व्हायचंय ना. हो म्हणाले. असा संस्कार आपल्या या वडिलांनी लेकरावर करावा आणि आईने सुद्धा संस्कार करावा. असं शिक्षण दिलं. पुढं मोठा झाला, दिसामासाने मोठा होतोय, तुमच्या एवढा झाला बरं तो. मग चटपटीत बोलायची सवय लागते. याचं त्याचं ऐकून आपण आई वडिलांना बोलतो, उलटही बोलतो, कसंही बोलतो. त्यांच्या मनाचा विचार करत नाही त्यांनी आपल्यासाठी काय केलं. ते कितीही केलं तरी प्रथम शिकवणारे आपले आई वडील गुरुच असतात की नाही. म्हणून तर वेद म्हणाले की नाही मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि मग अतिथी देवो भव. पहिला मातृदेवो भव म्हणजे मातेला वंदन केलंय, मग पित्याला आणि मग गुरुजीला वंदन केलं. त्यामुळे पहिले गुरु आई वडील. असा हा सुपुत्र चटपटीत बोलायला लागला. म्हणाला बाबा तुम्ही काय केलंय माझ्यासाठी सांगा. लोक आपल्या लेकरांसाठी बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, जमीन, पैसा अडका ठेवतात. तुम्ही काय केलंय मला सांगा. ते म्हणाले तुला उत्तर पाहिजे ना नरेंद्रा. अरे जा त्या आरशासमोर, कपाटासमोर उभा राहा, आरशासमोर बघ, आरशात बघ जरा स्वतःला तू कसा दिसतोय. नरेंद्र उठला, आरशासमोर गेला, आरशामध्ये बघितलं. वृत्ती अंतर्मुख झाली, टचकन डोळ्यात पाणी आलं. असा सशक्त देह, बलदंड देह, तेजस्वी विचार शक्ती, उत्तम बुद्धिमत्ता, एवढं सगळं आई वडिलांना दिलं होतं. या पलीकडे आई वडिलांनी आपल्या लेकराला काय द्यावं असं विलक्षण तेज या चेहऱ्यावर होतं. मग त्याला आपली चूक कळली आणि मग आई वडिलांना शरण गेला, त्यांना
त्यामुळे याला कळतच नव्हतं. तरकट विचार बुद्धी झाली होती. म्हणजे भक्ती आणि भाव हे तर डोक्यात नव्हतंच, काहीच नव्हतं. पण तरकट विचार बुद्धी इतकी की बुद्धीला जे पटेल ना तेच खरं असं मानणारा हा होता. पण कुठलाही साधू संन्यासी भेटला की विचारायचं तुम्ही देव पाहिलाय का? म्हणायचंय नाही पाहिला. तुम्ही देव पाहिलाय का? जो भेटेल त्याला म्हणायचं तुम्ही देव पाहिलाय का? ईश्वराला बघितलं का? त्या परमेश्वराला बघितलंय का मला सांगा. उत्तर मिळेना. पण एक दिवस असा उजाडला की सुरेंद्रनाथ यांचे मित्र कोलकात्यामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं त्यांच्या घरी कार्यक्रम होता. सगळेजण जमले. इथे या नरेंद्राला सुद्धा बोलावलं. आपली तंबोरी घेऊन गेले होते कारण उत्तम जातीचे ते गायक, उत्तम संगीताची जाण, फार सुंदर भजन गायला. आता त्यांची भाषा ती बंगालची, ती वेगळी होती. त्या भाषेतलं ते भजन आहे. पण त्याचा अर्थ असा आहे की राम कुणी मज गावा, राम कुणी मज राम कुणी मज दावा. त्यांना देवाला पाहायचंय. आणि असं भजन ऐकलं का एका शुभ्र वस्त्रावर एक असे थोर विचारवंत तेजस्वी असे एक गृहस्थ बसले होते. ते म्हणाले की हा सुपुत्र कोण? विचारणा केली, त्याला बोलावलं, त्याला खडखडून भेटले. ते कोण होते? स्वामी रामकृष्ण परमहंस. एखादा चुकलेला लेकरू त्याला आई कशी कडकडून मिठी मारते, भेटते, तसं कळवळाने भेटल्याने म्हणाले अरे कुठे होतास तू? कुठे होतास? किती मला उशिरा भेटलास? माझ्या या आध्यात्मिक क्षेत्राचं जे उत्तराधिकारी व्हायचंय तो तुलाच व्हायचंय असं म्हणाले. आणि म्हणाले एकदा दक्षिणेश्वरला ये बरं, दक्षिणेश्वरला ये, तुझं उत्तर मिळेल. तेव्हा ते निघाले दक्षिणेश्वरला. ठरलं त्याचं आता दक्षिणेश्वरला आपण जायचं. तिथे गेले आणि त्यांचा ठेवणीतला प्रश्न विचारतात की गुरुदेव आपण देवाला पाहिलंय का? आता कधी पुढे न दिलेलं उत्तर त्यांनी दिलं की हो, अरे तुला जसा पाहतोयस ना तसं मी देवाला पाहिलंय. तुला जसं वाटतंय तसंच बघितलंय मी देवाला. मग दुसरा प्रश्न त्यांचा तयार होता. म्हणाले मला दाखवाल का? ते म्हणाले हो दाखवेल की, पण त्यासाठी आंतरिक तळमळीने रडावं लागेल, तसा भाव मनी असावा लागेल. तेवढं सोपं नाही रे ते नरेंद्रा, तितकं सोपं नाही म्हणाले. मग तेव्हा म्हणाले ठीक आहे. मग पुन्हा घरी गेले. काही दिवसांनी पुन्हा दक्षिणेश्वरला त्यांच्या भेटीसाठी आले. कारण रामकृष्ण परमहंस असं होतं ना की भेटले की कडकडूनच मिठी मारायचे. हे म्हणायचे हे असं कसं करतात मला. म्हणून ते पण असे, कारण तरकट विचार बुद्धी होती त्यांची, त्यांना कळत नव्हतं नेमकं काय चाललंय. म्हणून जरा लांबच बसले. आणि लांब बसले तरी सुद्धा मग तिथे रामकृष्ण परमहंस आले. बघा नीट लक्ष द्या. एका बाजूला खाटेवर स्वामी विवेकानंद बसलेत, त्याच्या शेजारीच येऊन मग रामकृष्ण परमहंस बसलेत. चरित्रात वर्णन आहे की त्यांनी आपल्या पायाचा अंगठा त्यांच्या अंगाला लावला. आणि जसा त्यांनी अंगठा लावला तसं सगळं जग फिरायला लागलं. भिरभिर भिरभिर सगळं जग फिरायला लागलं. आणि म्हणाले मी कोण आहे? मी कुठून आलोय? मला काहीच कळेना. माझे आई वडील आहेत, मी नेमका कुठे येऊन पडलोय मला काहीच कळेना. गुरुजी गुरुजी अहो पाय काढा, मरून जाईन मी. मला हे नाही सहन होत, मला नाही सहन होत म्हणाले. मग अशातच गुरुजींनी पाय काढला, सगळं शांत झालं. शांत झाल्याबरोबरच मग ह्यांना अधिकार पटला. या गुरुजींचा अधिकार पटला. तो राम त्रेतायुगीचा श्रीरामाची तो आहे, तो कृष्ण द्वापारीचा श्रीकृष्ण तो आहे. तेव्हा खात्री पटली की हेच ते रामकृष्ण परमहंस की ज्यांच्या शोधामध्ये मी होतो. असं हे रामकृष्ण परमहंस. आणि त्यांनी मला जगाचं दर्शन दाखवलंय, जगाचं दर्शन दिलं. असं अभूतपूर्व ज्ञान या रामकृष्ण परमहंसाने, या गुरुने आपल्या शिष्याला स्वामी विवेकानंदांना दिलं. असे हे रामकृष्ण परमहंस. विठाला विठाला विठाला. त्यानंतर एक शेवटचा प्रसंग आपण बघूया आणि मग समारोपाकडे जाऊया. जगाच्या इतिहासावर नाव कोरलं गेलं असा तो क्षण. तारीख होती 11 सप्टेंबर 1893 साली. शिकागो मध्ये धर्म परिषद भरली होती.
व्यासपीठ होतं. त्या व्यासपीठावर आपण कसं बोलायचं, काय बोलायचं त्यांना कळेना, सुचेना. अनेक लोकांनी तिथं भाषणं दिली. लेडीज अँड जेंटलमॅन म्हणू लागले सगळेजण. यांना कळेना. मग त्यांचं नाव पुकारण्यात आलं. स्वामी विवेकानंदांना स्टेजवर जावं लागलं. ते गेले. मनामध्ये गुरुचं चिंतन केलं, गुरूंना मनातच वंदन केलं आणि त्यांनी सुरुवात केली. आपल्या या लोक हसायला लागले. या भगव्या वस्त्रातील हा तरुण काय बोलणार, हसायला सुद्धा लागले हो. पण याने काय करावं, स्टेजवर जातात काय म्हणाले, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. इतकं सुंदर भाषण त्यांनी दिलं की टाळ्यांचा कडकडाट 3 मिनिटं सुरू होता. त्यांना कळेना माझं चुकलंय की काय, असं त्यांना भास झाला की काय, त्यांना काहीच कळेना. असा कडकडाट टाळ्यांचा झाला आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये त्यांचा फोटो, त्यांचं ते व्याख्यान छापून आलं. आणि ही जागतिक स्तरावरची जी एक सभा भरली होती, त्या सभेचं ते सगळं त्या वर्तमानपत्रामध्ये, त्या अमेरिकेच्या वर्तमानपत्रामध्ये आलं होतं. बघा, हा युवक 9 सप्टेंबरला कडाक्याची थंडी असताना रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपतो. 10 सप्टेंबरला हाच तरुण उपाशीपोटी तिथे दिवस रात्र जगतो. आणि 11 सप्टेंबरला अख्खं विश्व हलवून टाकेल असं हे भाषण, असं धर्माचं हे भाषण सगळ्या जगाला देतो असे हे स्वामी विवेकानंद. कारण हीच होती गुरुकृपा. कारण हे आई वडिलांची शिकवण, आई वडिलांचे संस्कार आणि हीच गुरूंची शिकवण होती आणि हाच गुरूंचा प्रसाद होता. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, कोण पारणे भाव नदीतून सद्गुरु वाचोनी तुम्हारागी, अनंत उपाय जरी तुम्ही केले पार पावले नवदाय. अशा प्रकारे सद्गुरूंना वंदन केलंय. सद्गुरूंची कृपा काय आहे ते सांगितलंय. असे हे सद्गुरू. म्हणून गुरु ब्रह्मा, गुरु कोण आहे तर ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महेश्वर आहे. आणि अशा गुरूंना माझा नमस्कार असो. आपण एक श्लोक म्हणूया. म्हणा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू श्रोत्यांना वंदन करते. कारण खरं तर सगळ्या तुम्ही इतके छान बसलात, श्रवण केलं. मी ऐकलं असं नाही म्हणणार, तर श्रवण केलं आणि सगळ्यांचे चेहरे माझ्यापर्यंत पोहोचतात, मला सगळेजण दिसतात. त्यामुळे तोही आनंद आहे की जो प्रकाश माझ्यावर तर पडला तो तुमच्यावरही पडलाय. असे हे सद्गुरू आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांच्या चरणाशी सदैव